पोलिसांना पण ऐकलं नाही. पुरुष तर मारत होतेच, महिला पण महिला पण मारत होती. हे एकच शब्द बोले, अम्मा पाणी पाच. म्हटलं एवढं लांब कशाला गेलं? अम्मा मला फसवलं. फोन ते म्हणला का मॅसेज म्हणला, मला बोलवलं नाही, काहीच झालं. लगेच माझं पोरगं गेलं. मग असंच त्या पोरांना त्यांना घडायला पाहिजे. जसं आमचं पोरगं झालं ना तसा अवस्था त्याचं पण व्हायला पाहिजे. हेच अपेक्षा आम्हाला, त्याला फाशी भेटायला पाहिजे. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये नागेश जाधव या 23 वर्षीय युवकाची एका मुलीच्या कुटुंबियांनी मिळून हत्या केली. हे संपूर्ण प्रकरण घडल्याच्या नंतर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये याची चर्चा होताना पाहायला मिळते. संपूर्ण पुणे शहर या घटनेमुळे हादरलेलं पाहायला मिळतंय. मुळात या प्रकरणामध्ये काय घडलं होतं, सुरुवातीपासून काय काय घडलं होतं, तपास आत्ता कुठपर्यंत आलेला आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. FIR मध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे, आरोपी अटकेची प्रोसेस नेमकी कुठपर्यंत आली आहे, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. खरं तर मी आत्ता ज्या ठिकाणी उभी आहे हे तेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी नागेशला मारहाण झालेली होती. हे प्रकरण जिथे घडलं हे तेच क्राईम लोकेशन आहे. तुम्ही जर आत्ता या ठिकाणी बघितलं तर ही कोथरूडमधली सोसायटी आहे. SNDT कॉलेज जिथे आहे, SNDT कॉलेजच्या बाजूलाच असलेली ही सोसायटी आहे. मेगा सिटी नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीमधले हे संपूर्ण 10च्या 10 आरोपी हे इथेच राहणारे आहेत. मुळात घडलेलं असं होतं की नागेशला 7-7:30च्या दरम्यान एक फोन येतो. या फोनवरून त्याची मैत्रीण पलीकडून बोलत असते, जी त्याला घरी येण्यासाठी सांगते. त्यावेळेस नागेश लगेचच घरातून आवरतो, घरातून बाहेर पडतो. त्याच्या 2 व्हीलरवरती जाताना सुद्धा तो आईला लगेच येतो असं म्हणून गेलेला असतो. मात्र तो कुठे गेला हे त्याच्या कुटुंबियांना सुद्धा ठाऊक नसतं. जेव्हा तो या ठिकाणी येतो, इथे आल्याच्या नंतर मात्र बोलवलेलं त्याला मैत्रिणीने असतं. मात्र समोर मैत्रीण नसते, तर तिचे कुटुंबीय असतात. तिचे आई वडील, तिचे चुलते, तिची मावशी, आत्या, असे बरेच फॅमिली मेंबर्स इथे असतात. सुरुवातीला काय होतं तर जेव्हा नागेश इथे येतो त्याला सगळ्यात पहिल्यांदा याच इमारतीच्या टेरेसवरती नेलं जातं. टेरेसवरती नेऊन त्याला बेदम मारहाण केली जाते. जवळपास अर्धा-पाऊण तास त्याला मारहाण होत असते. अर्धा-पाऊण तासाच्या नंतर पुन्हा एकदा नागेशच्या आईला नागेशच्याच फोनवरून परत एकदा फोन येतो. जेव्हा नागेशची आई हा फोन उचलते त्यांना असं वाटतं की समोरून नागेश बोलेल, मात्र नागेश न बोलता एक दुसराच व्यक्ती फोनवरून बोलतो आणि तो असं म्हणतो की आम्ही तुमच्या मुलाला प्रचंड मारलेला आहे, तुमच्या मुलाला इथून घेऊन जा, नाहीतर आम्ही त्याला टेरेसवरून खाली फेकून देऊ, अशी धमकी दिली जाते. जेव्हा ही धमकी ऐकल्याच्या नंतर लगेचच नागेशची आई त्यांच्या आणखी काही 1-2 लेडीज नातेवाईकांबरोबर तिथून बाहेर पडतात. रिक्षाने त्या इथपर्यंत पोहोचतात. नागेशचे आणखी काही जवळचे मित्र, भाऊ वगैरे असे 2-3 तरुण सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी पोहोचतात. इथे आल्याच्या नंतर जेव्हा त्या वरती टेरेसवरती जातात तेव्हा त्यांचा मुलगा हा निर्वस्त्र अवस्थेमध्ये पडलेला असतो. बाजूला लाकडी दांडके असतात, त्याला खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झालेला असतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांचा मुलगा तिथे असतो तो खरं तर शेवटचे श्वास घेत असतो, त्यावेळी सुद्धा त्याला मारहाण सुरू असते. पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी कोथरूड पोलीस ठाण्यामधून 2 पोलीस सुद्धा पोहोचतात. या पोलिसांकडून जेव्हा ही सगळी मारहाण झालेली पोलिसांकडून पाहिली जाते त्यानंतर पोलीस लगेचच सांगतात की याला आता तातडीनं रुग्णालयामध्ये घेऊन जा. मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जेव्हा पोलिसांकडून सांगितलं जातं की हा निर्वस्त्र आहे तर त्याच्या शरीरावरती एखादं कापड टाका, ओढणी टाका, म्हणून मग त्याची आई त्यांच्याकडे असलेली एक ओढणी नागेशच्या अंगावरती टाकते. मात्र त्यावेळी असा आरोप केला जातोय की या मुलीची जी आई आहे, या मुलीच्या आईकडून असं म्हटलं जातं की नाही, तुम्ही ह्याला अशाच पद्धतीनं न्यायचं, म्हणजे निर्वस्त्रच खाली न्यायचं आणि तेही उचलून न्यायचं नाही. तर हे पूर्ण जे 4 मजल्यांची बिल्डिंग दिसते आपल्याला, ह्या संपूर्ण इमारतीवरून त्याला फरफटत खाली न्यायचं, अशा पद्धतीची मागणी केली जाते. आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर मग मी इथून जीव देईल वगैरे अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात. हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मुलाला कसं तरी करून आपल्याला दवाखान्यात पोहोचवायचं ही आईची तळमळ असते. त्या तळमळीनं त्यांच्यासोबत आलेले जे 2-3 तरुण असतात त्या तरुणांकडून नागेशला खाली आणलं जातं. लगेचच रिक्षात टाकून त्याला इथून पुढे पहिल्यांदा तर रत्ना हॉस्पिटलला नेलं जातं. रत्नामध्ये गेल्याच्या नंतर त्याला मुळातच इतका जास्त प्रमाणात रक्तस्राव झालेला असतो की रत्ना हॉस्पिटलवाले त्याला घ्यायला नकार देतात. त्यानंतर त्याला ससूनला पाठवलं जातं. ससूनमध्ये गेल्याच्या नंतर वाटेत त्याची आई त्याला विचारते की नेमकं काय घडलेलं होतं, तू तिथे कशासाठी गेला होतास, तुला कुणी बोलवलं होतं. त्यावेळी तो असं म्हणतो की मला फसवून बोलवलेलं होतं, खरं तर मला माझ्या मैत्रिणीनं तिथं बोलवलं, मात्र तिथे तिच्या घरच्यांनी मिळून मला मारहाण केली. आता या प्रकरणामध्ये जेव्हा नागेशचा मृत्यू झाला, त्याला जेव्हा ससूनला नेलं त्याच वेळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यानंतर या प्रकरणामधला गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जर आता आपण FIR बघितली तर FIR मध्ये 10 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे 10 पैकी 5 महिला आहेत आणि या 5ही महिलांची नावं ही क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आरोपींमध्ये या महिलांची नावं आहेत आणि आता जी काही माहिती आहे त्यानुसार आतापर्यंत तब्बल 9 आरोपी अटकेत आहेत. केवळ या मुलीचे जे चुलते आहेत, सुनील शिंदे असं त्यांचं नाव आहे, ते केवळ या सगळ्यामध्ये आत्ता तरी फरार असलेले पाहायला मिळतात. म्हणजे आज सकाळपर्यंतची ही इन्फॉर्मेशन आहे की आत्तापर्यंत 9 आरोपी अटकेत आहेत. आता या 9 आरोपींपैकी जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर आपण वैशाली शिंदे नावाच्या एक महिला आहेत, सुनीता शिंदे, जयश्री शिंदे, तुळशी शिंदे, गंगा पवार, माणिक पवार, सुनील शिंदे जे आत्ता फरार आहेत, त्याचबरोबर पोपट शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे अशा पद्धतीची ही 10 आरोपींची नावं आहेत. या 10 पैकी 9 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि 1 आरोपी सध्या फरार आहे, ज्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत जर या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर मुळात घडलेलं असं आहे की या मुलीनं फोन करून बोलवून घेतलं, मात्र या मुलीला हे कुणी करायला सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा या संदर्भामध्ये नागेश जाधवच्या कुटुंबियांशी काल आपण बोललो त्यावेळी त्याच्या आईने, त्याच्या बहिणीनं असं सांगितलं होतं की नागेशची आणि या मुलीची मैत्री ही जवळपास 2-2.5 वर्षांपूर्वीची होती. 2-2.5 वर्षांपूर्वी सुद्धा असं झालेलं होतं की नागेश जेव्हा बाहेरून 12वीचे पेपर वगैरे देत होता त्या दरम्यान झालेली मैत्री होती आणि त्यानंतर सुद्धा ही मैत्री खरं तर या मुलीच्या घरच्यांना आवडत नव्हती. तेव्हा सुद्धा हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलेलं होतं. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तू या मैत्री ठेवू नकोस या मुलीबरोबर. त्याचा मोबाईल नंबर चेंज करण्यात आला होता. तो याच भागामध्ये कोथरूडच्या कामाला होता. तिथून त्याचं कामसुद्धा इथलं बंद करण्यात आलं. मग त्याला शिवाजीनगरच्या भागामध्ये तिथे त्याला कामाला पाठवायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे गेल्या 1-2 वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये काही संवाद होतोय किंवा त्यांचं काही बोलणं वगैरे होतंय असं नागेशच्या आईला वगैरे माहीत नव्हतं किंवा त्याच्या कुटुंबियांना अशा पद्धतीचं काहीच माहीत नव्हतं. परवा दिवशी मात्र अचानकच या मुलीचा फोन येतो आणि त्याच्यानंतर नागेश तिला भेटायला येतो आणि मग इथून पुढचं हे सगळं घडलेलं आहे. आतापर्यंत जर या प्रकरणामध्ये घडलं तर अशी सुद्धा एक माहिती समोर येते की या मुलीची एक मोठी बहीण आहे. या मोठ्या बहिणीचा एक मित्र आहे जो नागेशचा सुद्धा मित्र आहे. त्यामुळे त्या अँगलने सुद्धा या सगळ्याचा तपास केला जातोय की या सगळ्या हत्येच्या मागे तसा काही अँगल आहे का किंवा नेमकी ही हत्या कशामुळे करण्यात आली. आतापर्यंत जे काही आरोप नागेशच्या कुटुंबियांनी केलेत हा पूर्णपणे प्री प्लॅन मर्डर होता असं त्यांचं म्हणणं आहे. ठरवून नागेशला इथे बोलवायचं आणि मग त्याला अशा पद्धतीनं मारहाण करायची. पोलिसांसमोर सुद्धा मारहाण झाली आहे असं सुद्धा फिर्यादींचं म्हणणं आहे की पोलीस समोर असताना सुद्धा ज्या महिला आहेत या महिला नागेशला मारहाण करत होत्या. विशेष म्हणजे या सगळ्या मारहाणीमध्ये पुरुषांपेक्षा महिलाच जास्त पुढे असल्याचं फिर्यादीमध्ये सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. नागेशच्या कुटुंबियांनी सुद्धा तसंच सांगितलं. त्यामुळे आत्तापर्यंत जर या प्रकरणामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या अँगलनी तपास सुरू आहे की नेमकं हे सगळं कुणाचं डोकं होतं, कुणी हे सगळं करायचं असं ठरवलेलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्याकडून सुद्धा पोलीस कस्टडी त्यांची मिळालेली आहे. त्यांना कोर्टासमोर कालच प्रोड्यूस केलेलं होतं आणि आता पोलीस कोठडी सुद्धा मिळाली आहे. सुद्धा त्या अँगलनी सुद्धा तपास चालू आहे की नेमकं हे सगळं कुणी प्लॅन केलं, कसं प्लॅन केलं. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये जी मोठी मुलगी आहे तिचा एक मित्र वगैरे आहे त्या अनुषंगाने वेगळा काही अँगल सापडतोय का असा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अर्थात या सगळ्या तपासाच्या नंतर काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र केवळ मुलीशी असलेली मैत्री या एका कारणावरून हा सगळा खुनाचा प्रकार पुणे शहरामध्ये घडला. तसं तर आपण पाहायला गेलं तर पुण्याला अगदीच सुसंस्कृत शहर वगैरे पुरोगामी शहर असं आपण म्हटलं, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. मात्र अजूनही किरकोळ कारणांवरून अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. म्हणजे असं म्हणावं लागेल की नागेशच्या कुटुंबियांचं सुद्धा असंच मत आहे की तुम्हाला इतकंच जर या दोघांची मैत्री खटकत होती तर तुम्ही त्याला थोडंसं मारहाण करून सोडायचं होतं, त्याला घाबरवून मग त्याला सांगायचं होतं, त्याला इशारा द्यायचा होता किंवा फार तर पोलिसांपर्यंत कंप्लेंट करायची होती. मात्र थेटपणे त्याला घरी बोलवायचं आणि त्याला जीव जाईपर्यंत मारायचं हा नेमका कुठला प्रकार आहे, ही दहशत कशासाठी. आणि जर या सगळ्या आरोपींनी इतक्या निर्घृणपणे नागेशला इथे मारहाण केली, 1 तासभर त्याला मारहाण होत होती आणि या सगळ्याच्या नंतर आता या आरोपींच्या डोक्यावरती नेमका कुणाचा हात आहे, कुणामुळे त्यांची एवढी ही मुजोरी वाढली हा एक प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्या प्रश्नांचीच उत्तरं शोधण्यासाठी सध्या पोलीस आता कार्यरत असलेले पाहायला मिळतात. जे एक आरोपी यामध्ये फरार आहेत त्यांचा सुद्धा शोध सुरू आहे आणि या सगळ्याच्या नंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हे नक्की की अगदी किरकोळचं कारण होतं पण या कारणामुळे एका 23 वर्षीय तरुणाचा बळी गेलेला आहे. त्यामुळे या प्रकरणातले जे आरोपी आहेत या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते. त्याचबरोबर
माझ्या मुलाचा जशा पद्धतीनं मृत्यू झाला, माझ्या मुलाला जसं हालहाल करून मारलेलं होतं, तशाच पद्धतीनं माझ्या मुलाला न्याय द्यायचा असेल तर तशीच शिक्षा या आरोपींना सुद्धा दिली गेली पाहिजे, असं या कुटुंबियांचं म्हणणं आहे, नागेशच्या आईचं म्हणणं आहे. आणि जर तसं झालं नाही तर पुण्यात आम्ही मोठं आंदोलन करू किंवा मग पुण्यातल्या कमिशनर ऑफिसच्या बाहेर जाऊन आम्ही आमरण उपोषण करू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देण्यात आला. अर्थात या सगळ्यामध्ये आता कोथरूड पोलिसांकडून तपास सुरू आहे. जे क्राईम लोकेशन आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. अर्थात या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या तपासातून, चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं आणि हा जो शेवटचा आरोपी अजूनपर्यंत फरार आहे त्याला अटक करण्यात कधी यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.